कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त 88 जागांसाठी उद्या शुक्रवारपासून शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे। पोलीस परेड ग्राउंड आणि राजाराम कारखाना चौक ते शिये पूल दरम्यान होणाऱ्या शारीरिक चाचणीत 6853 उमेदवार आपलं कौशल्य पणाला लावणार आहेत। 21 फेब्रुवारीपर्यंत शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू राहणार असून बंदोबस्तासाठी 300 पोलीस मैदानावर तैनात असतील अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे। राज्यात 15,000 पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू आहे। त्यानुसार कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 88 जागांसाठीच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीला उद्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे। यासाठी एकूण 6,853 अर्ज आलेत। यात 5,007 पुरुष आणि 1,672 महिला आणि 174 माजी सैनिक उमेदवारांचा समावेश आहे। 13 ते 21 फेब्रुवारी दरम्यान ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। या दरम्यान 1 रविवार आणि 19 फेब्रुवारीला शिवजयंती असल्यानं प्रक्रिया बंद राहणार आहे। या भरतीची तयारी पोलीस दलाकडून पूर्ण झाली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे। रोज 700 ते 1100 उमेदवारांना बोलवलं जाणार आहे। पहाटे 5 पासून दुपारी 12 पर्यंत उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे। या काळात पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते पितळी गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। पडताळणीसाठी एकूण 11 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। छाती आणि उंचीचं मोजमाप झाल्यानंतर 1600 आणि 800 मीटर धावण्याची चाचणी होईल। त्यानंतर गोळाफेक आणि 100 मीटर धावण्याची चाचणी होईल। भरती दरम्यान गैरप्रकार होऊ नयेत यासाठी काटेकोरपणे उपाययोजना करण्यात आल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं।